हेलो एवरीवन, सुस्वागतम सभी का। आज कोई गेम प्ले नहीं, आज कोई शूट नहीं। आज है हमारा पहला व्लॉग जो कि होने वाला है जिम रिलेटेड, फिटनेस रिलेटेड और हेल्थ रिलेटेड। तो आज के इस व्लॉग में हम लोग जाने वाले एक दूसरे जिम में वर्कआउट करने के लिए। तो आज का जिम व्लॉग रहेगा सबसे स्पेशल। सो फ्रेश होने के बाद मैंने खाई मेरी पहली मील, जहाँ पे मैंने प्रोटीन पे बहुत फोकस किया है, जैसे एग्स, श्रिम्प्स और वॉलनट्स। ये सब खाने के बाद मैं बैठ गया अपने गेमिंग और एडिटिंग करने के लिए। अभी ये पता नहीं कि ये वीडियो कब आएगी, वैसे भी चैनल डेड पड़ा हुआ है और मैंने पूरा शिफ्ट कर चुका हूँ व्लॉग पे। पर जल्दी जल्द मैं डालूँगा ऐसे कुछ शेड्यूल वन के गेम्स या फिर शेड्यूल वन के रिलेटेड कुछ ना कुछ तो टॉपिक डालूँगा ज़रूर। और उसके बाद मैंने खाया अपना सेकंड मील, जहाँ पे मैंने कार्ब्स पे बहुत फोकस किया है। जहाँ पे आप देख सकते हो मैंने बहुत सारा राइस लिया है और कम क्वांटिटी में बाकी कुछ। और उसके बाद मैं बैठ गया पढ़ाई करने। जो कभी पढ़ाई नहीं करता वो भी आज बैठ चुका है पढ़ाई करने, जस्ट फॉर व्लॉग। बट नहीं गाइस, मेरी अच्छे से अभी पढ़ाई चालू हो चुकी है, क्योंकि एग्ज़ाम्स नज़दीक आ चुके हैं और तभी मेरी पढ़ाई चालू होती है। तो मैंने सोचा कि यूट्यूब तो होने ही वाला है, उससे अच्छा मैं पढ़ाई भी उतनी ही अच्छे से करूँ और फिर जिम का भी देखना बचा था। उसके बाद मैंने खाई अपनी थर्ड मील, जो कि फाइबर से थी, मतलब बीट रूट और कुकम्बर। और इस सब खाने के बाद मैं चला सोने। एक परफेक्ट नैप जिम के लिए बहुत इम्पोर्टेंट रहती है, क्योंकि इससे मसल रिकवरी रहता है। सो एक अच्छी नींद होने के बाद मैं चला अपनी लास्ट मील की तरफ, जहाँ पे एप्पल और बनाना खा के मैं चला जिम की तरफ, क्योंकि खाली पेट जिम जाना नहीं चाहिए। So right now I am heading towards my gym, not my gym, but माझा एक फ्रेंड आहे, आय मीन माझा भाऊच आहे. सो त्याच्या जिममध्ये चाललो आहे आणि तो आज बोलला की आज बॅक डे आणि फोर आर्म्स पण मारणार आहोत. सो आज त्याचा दिवस आहे आणि तो मला बोलला आहे की त्याचे फॉर्म्सनी मारणार आहे. मी माझे फॉर्म्सनी नाही त्याला बोललो की भाई माझ्या टेक्निकनी जाऊ किंवा माझ्या फॉर्मनी जाऊया आपण. तो जे सांगेल ते आपण ट्राय करायचं आहे आणि आज बघू नवीन काहीतरी शिकायला भेटेल की कुठचं नवीन फॉर्म आहे तो नवीन काय आहे. सो आता तो राहतो मुलुंडला. आता मी चाललो आहे मुलुंडला. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आता बघू ते मी कधी घरात येतो. सो गाईज आम्ही चाललो आहे जिममध्ये. ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत आणि मी लेट आलो, खरं त्याने लवकर बोलवलेलं मला. त्याला 9:30 वाजता बोलवलं होतं, पण आज चप्पा म्हणून आला 10 वाजता. आता एकच तास उरला बरोबर. 15 मिनिट आमची वॉर्मअपमध्ये आणि मारायची बॅक. किती बॅक भाई 11:30 पर्यंत नाही होणार. 11 वाजेपर्यंत. अरे यार तुला म्हणून बोललो संडेला सॉरी भाई सॉरी. तरी पण बघू आपण ट्राय मारू. मला तर वाटलेलं फोर आर्म्स पण मारायचे होते, पण आता जाऊन दे. बॅक मारली तीच मोठी पुष्टी आहे. हां हां. सो आज आम्ही आलो आहोत लाईफ क्राफ्टर्स जिममध्ये. तुम्ही ही जिम चेकआउट करू शकता. आज इथे वर्कआउट करायचं, बघू कशी आहे जिम. मी तर 400 वाले जिममध्ये जायचो, ही 2000 वाली वाटते. Yeah, boy. शोल्डर होतो. तिथे केबल आहे, केबलचं काय मारायचं मारू शकतो. तिकडे पण चेस्टची मशीन आहे, त्या साईडला बॅक मारू शकतो. आणि खालचा एक एरिया तो तुला दाखवतो मी नंतर. पहिला ते बॅक मारूया. आपण बॅक मारतो. आपला पूर्ण त्या साईडला असतो. तर वॉर्मअपसाठी काय मारणार? त्यासाठी काय नाही, आपलं नॉर्मल आपलं डंबलने जरा हात पिचिंग आणि एक पुलअप ट्राय करू. मग दाखव. अरे मग तोच वॉर्मअप दाखव ना, मला नाही माहिती तू वॉर्मअप काय मारतो. हे सिम्पल आहे, आपलं काकाला पण सारखं आहे आपलं. तू सपाटे नाही मारत? मला काही जाणारच नाही आता सपाटे पडे. मी काही दुसरी चालू करतो. जाऊन दे, मग मी तुझ्यासारखाच वॉर्मअप करतो. काय माहित याच्यामध्ये नवीन काहीतरी.
सही आहे काम. गाइस लालबागचा केविन लेब्रॉन सेकंड Second. दोघांची पण झालेलं आहे, दोघांची पण जिरली आहे पहिल्याच वॉर्मअपमध्ये. आता बघू पहिली एक्सरसाइज काय असेल. अरे वा, लाईट फुल लावून. अच्छा, ते क्लोज ग्रिप की वाईड ग्रिप? पहिल्यांदा मिड ग्रिप ऐकतोय मी, बट ठीक आहे, असंच असेल. अरे तू माझा ट्रेनर आहे आजचा. काय नाही, हा पार्ट टाइम ट्रेनर आहे. थोडा आता जरा ॲनाबॉलिक्स कमी घेत जा. ॲनाबॉलिक्स कमी घेत जा बोलतोय. वेट पुढे टाकतो. गाईज आमचा ट्रेनर जर हवा निघाली आहे, पण ठीक आहे, चालू. मस्त मारतोय, मस्त मारतोय. लायकीचे नाही, पण ठीक आहे. 40 मारतोय, 40 किलो मारतोय पोरगा. हळूहळू भाईला वाटलेलं 100 किलो हलकं असतं, म्हणून तरी बॉडी काढली, पण काय नाही, 40च मारतोय. हेवी आहे गाईस, हेवी आहे. मला वाटत असेल नाही आहे, पण आहे हेवी. सर दुसरी एक्सरसाइज दाखवणार. दाखवा सर, शपथ मला येत नाही, नंतर दाखवली असते. आपण थोडा लाईटच वेट मारू, पण का माहीत नाही कसं मारायचं असतं, बट ट्राय करायला काय. सर सेटअपच लावतात अजूनपर्यंत. सरांनी सेटअप लावलेला आहे, बघूया. पूर्ण खालती घे. हां, अरे ना काय हेवी वाटत नाही बॉईस. हा फक्त होतं की याला खूप जड वाटतंय. बघा असं हसतोय, बघा नालायक. तोंड बघा, तोंड बघा. असं वाटतं, असं दाखवतंय की खूप हेवी झालं याला. पहिला काही हेवी झालं नाही आहे. सकाळी उठल्या उठल्या हा असं सेट मारतो, तर तुम्हाला दाखवायला हा चेहरा करतोय. मज्जा होईस भोलीसी शक्ल पे. आता भाऊ तिसरी स्टेप दाखवत आहेत, तिसरी एक्सरसाइज. आग कोण पप्पा काढणार? अच्छा,
जाऊन दे हेवी मारतोय. बॅक बघा, बॅक वाईट बॅक आहे, पूर्ण शर्ट फाडून बाहेर येतो. झाली चिरली चिरली तरी कॅमेरामॅनची पण ती लागते. हा भाई किती हेवी मारते बघ, किती हेवी मारणार भाई फर्स्ट. माझ्याकडून बघू नका. दिसते तुझी बॅग. मिहिरला नाही बघ, मी तर अंकित भाईपुराला फॉलो करतो. हा तुझाच काय चपाटे मारतो. सपाटे मी ट्राय केले 45 ला आता. माय मॅक्स वॉज 46 किंवा 50. सरांनी मारून घेतलेले. सपाटे चांगले मस्त शोल्डर पण दिसतो तो. बॅक मध्ये पण आम्ही वॉर्मअप साठी मारतो सपाटे. आजच्या वॉर्मअप मध्ये आपण पुलअप्स मारले. नेक्स्ट टाइम बघू. यावेळी पण जास्त पोंग काढतोस, पण ठीक आहे. मारत नाही ना, मला सवय गेली. मग कमी वेटनी मार, पण नीट मार. म्हणून मी ते करतो. इगो हर्ट्स ना, कारण का मी तिकडे दाखवतो ना. आव दे सगळ्यात दाखवायचं नसतं, सगळ्यात दाखवायचं नसतं. ऑफिसमध्ये बसून बसून ना पाठ असले रे पुढे एकदम. काय नाही, पण सरांनी हार्ड ट्राय केलं नंतर शिकवण्यासाठी. आता माझी बारी. ट्राय ट्राय पण दोन. हां चल 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 तरी बघ आधी शपथ थोडी रॉंग गेली. शोल्डर्सला जरा जरा पेन झाला, बट ठीक आहे. फर्स्ट ट्राय होता. अब आए ना लाइन पे. सेन्सर मार. येते ना भाई, कडकवाली येते भाई. फायनली जिम हेड झालं पॅकअप. लेट आला एक तर. अरे भाई ट्रेन पण तर भेटली पाहिजे ना तेवढ्यात. ट्रेन पण भेटत. आम्ही काला बोललो 9 वाजता हे करून. जिम पण बंद व्हायला आलं. झालं बंद. एवढं सासूबाई करायची आत्म्याला. हो तेच राहिलं आता. कोई ना. बॅक वर्कआउट कसा होता? रिव्ह्यू फीडबॅक ठीक आहे. माझ्यासोबत जसं होतं मजा. असं वाटलं की काय करताना आलं ना इम्प्रूव्हमेंट, काय टिप्स तुमच्याकडून की मला कुठे वर्कआउट केलं पाहिजे अजून? नाही आता फॉर्म सगळे बरोबर माहिती. तूच मला शिकव आता भाई, मीच विसरलोय सगळं आता. अरे बट कुठचा तरी असा, आता बघ मिडबॅक कसा मला प्रॉब्लेम होता तसा अजून कुठे काय वाटतं तुला अजून प्रॉब्लेम आहे? लाईट मध्ये तू दिसत नाही. हां इथून दिसतोय. आता प्रॉब्लेम नाहीये.
तो माझा आता चांगला वर्कआउट करायला लागलाय की फक्त एवढं की जरा फॉर्ममध्ये फक्त लाईट स्विंगमध्ये जरा काइंड ऑफ हगला ना हगला. आता हगला बोलणार नव्हतो मी, पण तू बोललाय म्हणून थोडा हगला पोंग आला जरा बाहेर. माझा पण आला खरं तर, पण ठीक आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन. सॉस आहे मला माहीत नव्हतं. मी गेल्या वेळी विदाउट सॉस घेतलेलं तर नुसतं शिकायचं. बट काय सेक्सी आहे. प्रोटीन इंटेक म्हणजे काय होणार सेक्सी. प्लस अंडी फुल हार्ड. 200 ग्राम तर आहे आरामात. 200 ग्राम ना. फेंको फेंको अपनी पूरी शक्ति के साथ फेंको. 100 ग्राम 26 ग्राम 26 ग्राम प्रोटीन भेटलं तुला. 200 ग्राम जास्त 26 ग्राम 12 ग्राम 38 आणि हे 10 ग्राम पडतं. 50 ग्राम राहील ना ऑन स्पॉट. 50 ग्राम सही. वर्कआउट पण तेवढाच केला आपण आज. सो ऑनेस्ट रिव्ह्यू गाईज फॉर द जिम. तुझं जिम मला तर आवडते. तू बोल तुझं ऑनेस्ट तू बाहेरून आलाय. बघ मी एकदा हे सांगेन एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू दे की खूप चांगली होती जिम. आणि बेस्ट म्हणजे त्याचे ते मेंटेनन्स होतं. सगळे इक्विपमेंट्स पण एकदम असे एवढे चांगले होते ना, असे काय असे जंग लागले नव्हते. आणि इथे माझ्या जिममध्ये तर अजून हे होता. बट आय मस्ट से की भारी होतं जिम. आणि थँक्स बाई फ्रीमध्ये करून दिल्याबद्दल. भाई कुकी आहे माझं शेवटी. आणि जर तुम्हाला पण ते चेकआउट करायचं असेल तर लाईफ क्राफ्टर त्याचं नाव आहे. मी कॅप्शनमध्ये त्याचं हे देईन, डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं नाव असेल आणि इंस्टाग्राम आय डी. आणि जर तुम्ही पोझिंगमध्ये मला बघितलं असेल तर बाहेरचं एन्व्हायरमेंट पण एकदम भारी, खूप क्लासिक होतं. रेकॉर्डिंग मीच केली होती. So आता मी चाललोय घरी. आता ऑलमोस्ट 11 वाजलेत ना. 11:30 वाजले. 11:30 पावणे वाजता 11:30 झाले आणि आम्ही आताची मुलुंडला आहे. मी जाणार माझ्या घरी. आता बघूया किती वेळ लागतो. तू घरी पोहोचतो 12:30 बट आय मस्ट से की लाईफ क्राफ्टरमध्ये एकदम असं मला एक्सपिरियन्स चांगला आला. म्हणजे जो बंदा 400वाल्या जिममध्ये जातो तर ऑफकोर्स 1000 आणि 2000वाल्या जिममध्ये ऑफकोर्स मी फ्लॅटच होणार ना. आणि भारी काय नाही रे, मोठ्या जिम मध्ये बॉडी बनत नाही. अच्छा 400 वाल्या जिम मध्येच बनते. मी पण तेव्हाच बनले, आता माझी बनत नाही बघा. पण नाही याची पण बनेलच. पण आज मला क्रेझी पंप आलेला आणि म्हणून पोझिंग पण चांगली आली स्पेशली बॅकसाठी. आणि सेटने एकदम असे भारीवाले मला एक्सरसाइज दाखवले की मीच पहिल्यांदा बघून शॉक झालो की भाई असे पण एक्सरसाइज असतात. मशीन्सचा फरक आहे आणि काय नाही. आज मी नवीन शिकलो की मिड ग्रिप एकदा लॉंग ग्रिप असतो. स्टार्टिंगलाच बोललास बघ. एक लॉंग ग्रिप असतं, शॉर्ट ग्रिप असतं. फर्स्ट टाइम मिड ग्रिप ऐकली मी. बट एक नवीन एक्सपिरियन्स होता. आता बघू, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. तेव्हा मी नसेल बॉईस.